जिवंत कारतूससह गावठी कट्टा बाळगणाऱ्या इस्माला गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी दिनांक 10/6/2025 रोजी सापळा रचून अटक केली आहे। सतीश विष्णू खेत्रे वय वर्ष 25, राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड परिसरात एक इसम गावठी कट्टा व जिवंत कारतूस घेऊन येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांना मिळाली होती। या पथकाने सदरची माहिती नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके, गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण या पथकाने आरोपी सतीश विष्णू खेत्रे हा गांधीनगर गेट नाशिक रोड पुणे येथे आला असता त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व जिवंत कारतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा कलम व विना परवाना अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी व मनाई आदेश उल्लंघन केल्याने पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वट सावित्री पौर्णिमा निमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष, राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस असं अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक।